संविधान के सम्मान में हम सब संविधान के सम्मान में हम सब संविधान 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 ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ चावा थोड़ा सगळ्यांनी टाळ्या वाजवा प्लीज आणि त्या पिटिशनवर हिअरिंग करण्याची सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे आणि 2 आठवड्याच्या नंतर त्या ठिकाणी जे होईल त्यानुसार ते जर विरोधात आलं तो निर्णय जर विरोधात आला तर संपूर्ण वकील संघ सुप्रीम कोर्टाच्या समोर धरणे आंदोलन आमरण उपोषण त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यांच्या सोबत जाण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील जी मंडळी भेटेल त्यांच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी हे उपोषण स्थगित करतोय. तुमच्या विनंतीला केवळ आणि केवळ तुमच्या विनंतीला आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर धरणे आंदोलनामध्ये त्या सहभागी होण्यासाठी हे आंदोलन हे उपोषण थांबवतोय. आंदोलन थांबणार नाहीत. आमचे आदरणीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सर गेले, पानसरे थांबले नाहीत. पानसरे सर गेले, कलबुर्गी सर थांबले नाहीत. कलबुर्गी सर गेले, गौरी लंकेशताई थांबल्या नाहीत. गौरी लंकेशताई गेल्या परंतु आमचा विचार थांबलेला नाही, थांबणार नाही. ही त्रिकालाबाधित सत्य अभिवचन या ठिकाणी आहे आणि शेवटी एकच सांगतो की आज आमची 142 कोटी 40 कोटी लोकसंख्या जी आहे आणि यातील जे अल्पसंख्याक आहे यांच्यामध्ये या संविधानाचा जागर आणि या मूलभूत हक्काचा मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये नंबर 1 आहे, क्रमांक 1 वर आहे मतदानाचा अधिकार. आणि हा बाबासाहेब म्हणतात हा मताचा अधिकार माझ्या जीवापेक्षाही मोलाचा आहे. मी जर समजा 10,000 रुपये घेऊन 5,000 रुपये घेऊन 1,000 रुपये घेऊन जर मतदान करत असेल तर माझ्या जीवाची किंमत 10,000 रुपये आहे का, 5,000 रुपये आहे का? त्यामुळे बाबासाहेबांचा एक संदेश आपण अंमलात आणला पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि शेवटी एकच सांगतो, ईव्हीएम हटल्याशिवाय आम्ही 2024च्या निवडणुका लोकसभेच्या होऊ देणारच नाही. हा आमचा अट्टहास आहे. मुख्य निवडणूक आयोगाला माझं चॅलेंज आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं चॅलेंज स्वीकारावं आणि मी त्यांचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत 2024च्या लोकसभेच्या निवडणुका ईव्हीएमवर होऊ देणार नाही. जय भीम, जय संविधान, जय भारत. ईव्हीएम हटाव यासाठी प्राणांतिक उपोषण केलेलं आहे आणि त्या उपोषणामध्ये फक्त पाणी त्यांनी प्राशन केलेलं आहे. पाण्याव्यतिरिक्त काहीही भक्षण केलेलं नाही. आणि या अशा अवस्थेत केवळ आणि केवळ संविधान बचाव संविधान जागर हा कार्यक्रम करत असताना अडनजी भवरे संविधानाच्या प्रत्येक कलमाचं अतिशय छान असं विश्लेषण करत प्रत्येक आठवड्याला 2 दिवस या पद्धतीने तो कार्यक्रम चालवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की भारत देशामध्ये 2014 पासून जी अराजकता माजलेली आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की या ठिकाणी या देशातले जे राज्यकर्ते जे शासनकर्ते आहेत त्यांनी ईव्हीएमचा आधार घेऊन बहुमताकडे त्यांची पावलं उचलली गेलेली आहेत. परंतु प्रत्यक्षपणे बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की ज्या ठिकाणी ईव्हीएम नाही, ज्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती इलेक्शन झालेत, अगदी थोड्या ठिकाणी झालेत, त्या ठिकाणी मात्र बीजेपी सरकारला बहुमत मिळालेलं नाही. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी मतदान झाल्यानंतर 2च दिवसांमध्ये मतमोजणी झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा बीजेपीला बहुमत मिळालेलं नाही. बीजेपीला बहुमत मिळण्यासाठी मतदानानंतर 10 ते 15 दिवसांचा अवकाश जर मतमोजणीसाठी असेल तर त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. तो घोटाळा कशाच्या माध्यमातून केला जातो तर तो घोटाळा ईव्हीएमच्या माध्यमातून केला जातो. हे बऱ्याच वेळेला सिद्ध झालेलं आहे. खिलारे सरांनी सांगितलं की ईव्हीएमची निर्मिती ही अमेरिकेनं केली, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा जपानने केली किंवा त्याला अपग्रेड केलं. मात्र त्याच्यामध्ये घोटाळा करण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काम जे करत आहे तर तो भारत देश करत आहे.
भारत देश जगाच्या पटलावरती या कारणामुळे बदनाम होतो आहे, कारण विकसनशील देशांनी सुद्धा ईव्हीएमचा वापर करणं बंद केलं. मग आमच्यासारख्या या लोकशाहीवादी देशाने, जिथे लोकांचा विरोध आहे की ईव्हीएम बंद करा, तरी सुद्धा हा आग्रह का आणि ईव्हीएमवरच मतदान का? तर त्यांना पूर्णपणे माहिती आहे या देशामधील बँकांचा पैसा काढून चोरट्या भुरट्यांना देऊन तो परदेशात नेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देऊन ईव्हीएम बाहेरच्या देशातूनच हॅक करता येतं का, याच्यासाठीचे पूर्ण प्रयत्न करून ईव्हीएम बाहेरच्या देशातनं सुद्धा हॅक करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे मतं पाडून घेण्यात आले. इथे आपल्या पुढे अशी आणखी उदाहरणं आहेत की जो माणूस, जी व्यक्ती स्वतः उमेदवार आहे, त्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं मत पडू नये, हा काय प्रकार आहे? जर बॅलेट पेपरवरती इलेक्शन असतं तर निदान त्याच्या कुटुंबातल्या लोकांचं तरी पडलं असतं, त्याचं स्वतःचं तरी त्याला मत पडलं असतं. परंतु हे असं काही न होता सरसकट या ईव्हीएममुळे किंवा ईव्हीएम मशीनमुळे हे मतं त्यांना हव्या त्या व्यक्तीला, त्यांना हव्या त्या उमेदवाराला दिली जातात आणि ईव्हीएमच्याच कारणामुळे या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय. मध्येच कुणाला तरी भडकवून दिलं जातं, मध्येच कुणाला तरी उचकवून दिलं जातं आणि संविधान जाळायला सांगितलं जातं. जगानं जे संविधान आखणलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन 2 वर्ष असं संविधान संपवण्यासाठी यांना पुन्हा एकदा मेजॉरिटीमध्ये निवडून यायचं आहे आणि ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यांमध्ये सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून सरकार आणून या देशाचं संविधान संपवायचं आहे आणि पुन्हा मनुस्मृती लागू करायची आहे. हा अट्टास त्यांचा चालू असल्या कारणाने आणि आपल्याला सरळ सरळ दिसतंय प्रत्येक माणूस नाराज आहे, महिला नाराज आहेत, या देशातील महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत. आणि काय तर म्हणे आता इलेक्शन जवळ आलंय म्हणून तो गॅस जो 400 रुपयाला मिळायचा त्याची 1000 रुपये किंमत केली होती आणि तुम्हाला पुन्हा लालूच दाखवण्याचा प्रयत्न करून त्याचे 200 रुपये कमी करण्याचं नाटक, म्हणजे आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम जे आहे सरकार करत आहे. आणि मग या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री अतिशय डौलानं म्हणतात की जर समजा ईव्हीएम मध्ये काही घोटाळा असेल तर कुणीतरी यावं पुढे आणि आमचा चॅलेंज आहे की तो घोटाळा कसा होतो तो आम्हाला दाखवावा. आणि मग लोक विधानसभेमध्ये दाखवतात, मग तुम्हाला आणखीन कुठे आणून दाखवायचं? पण तुम्ही डोळ्यावरती झापडं टाकलेली आहे, तुम्हाला बघता येत नाहीये. मग जर समजा बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो, तर मग तुम्ही जर समजा तुम्हाला एवढा विश्वास आहे, एवढा कॉन्फिडन्स आहे, तर घ्या ना बॅलेट पेपरवरती इलेक्शन, मग तुम्हाला कळेल, तिथेच रथ आणि मैदान समोरासमोर दिसेल. आणि अशा पद्धतीने इलेक्शन घेण्याची त्यांची तयारी नाही. परंतु खूप लोक, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारमध्ये असलेले लोक सुद्धा खाजगीत बोलतात, हमें कोई चिंता नहीं है, जब तक ईव्हीएम है हमारा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, असं खाजगीत बोलताना बोलतात. आणि हे सगळं प्रत्यक्षपणे ऐकल्यानंतर सुद्धा सरकार मात्र इकडे डोळेझाक करते आहे आणि सरकार पुन्हा पुन्हा ईव्हीएमच्याच माध्यमातून इलेक्शन घेऊन आता येणाऱ्या सप्टेंबरमध्ये 2024च्या जे इलेक्शन घेतले जाणार आहेत ते सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून घेतले जावेत. परंतु तुम्हा आम्हाला ईव्हीएम योग्य आहे असं वाटावं म्हणून कर्नाटक सारखं एखादं राज्य आपल्याला दिलं जातं, छत्तीसगड सारखं किंवा आणखी इतर कुठलं तेलंगणा वगैरे असेल तर अशा पद्धतीची इतर राज्य सोडली जातात आणि मग पुन्हा बहुसंख्य राज्यांवरती आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, केंद्रामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी हे केंद्र सरकार आणि ज्या ज्या ठिकाणी यांचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे टॅम्परिंग करून अशा पद्धतीने घोटाळा केला जातो. आणि हा घोटाळा तुम्हा आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा पाठीला झाडू आणि गळ्यात मडकं बांधण्याची वेळ आणणार आहे. कारण मनुस्मृतीच्या माध्यमातून, मनुच्या त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातील लोकांना पुन्हा वेठीस धरलं जाणार आहे. कारण आधी लोकांना गरीब करा आणि मग त्यांच्यावरती सत्ता राबवा. हा जो मनुचा कायदा होता, ज्या मनुच्या कायद्यानं महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर ठेवलाच नव्हता, परंतु महिलांच्या अनुषंगानं, म्हणजे आपण म्हणतो की मनुचं राज्य असताना मनुचं म्हणणं काय होतं की ढोल ढोर और नारी ये है ताडन के अधिकारी. म्हणजे ढोल दोन्ही बाजूने आपण वाजवतो, तो चामड्याचा बनलेला असतो. ढोल ढोर, ढोर म्हणजे जनावर, बैल गाय म्हैस यांना मारा, आणि नारी म्हणजे स्त्री महिला यांना सुद्धा अशा पद्धतीनं बडवण्याच्या लायकीचे आणि बडवण्याच्या योग्यतेचे ते असतात. म्हणून महिलांना जास्त महत्व दिलं जाऊ नये अशा प्रकारची शिकवण देणारी ही मनुस्मृती
पुन्हा एकदा नव्याने या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न हे उच्चवर्णीय 3.5% लोक करत आहेत आणि त्यांच्या मागे आपले लोक मूर्खपणाने त्यांना फॉलो करत आहेत आणि त्यांचा अनुग्रह करत आहेत आणि काही कारण नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडून येण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा सपोर्ट करत आहेत. तर मित्रांनो, गेली 20-21 दिवस हे अनंतराव भोवरेंनी जे उपोषण केलेलं आहे, मित्रांनो, मला तुम्हाला अतिशय अंतःकरणापासून सांगायचं आहे की अनंत भोवरे हे आपला प्रतिनिधी म्हणून तिथे बसलेले होते आणि आपले प्रतिनिधी म्हणून बसलेले का बसले, त्यांनाच काय वाटलं असं, तर तो सच्चा भारताचा नागरिक आहे आणि सच्चा संविधानाचा फॉलोअर आहे आणि म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसून आपल्या सगळ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न ते करत आहे. आताच एका महिलेने मला सांगितलं की शिक्षणाच्या संदर्भाने जी अनागुंतेच्या पहिल्याच दिवशी गौतमी पाटलासारख्या त्या नाचणाऱ्या बाईला तिला बोलवून तिथे नाच गाणे आणि तमाशा केला. जर समजा अशी अवस्था शैक्षणिक संस्थांमध्ये होणार असेल तर तुम्हाला मला काय हे अपेक्षित आहे? 10वी-12वी पर्यंत कुठल्याही पद्धतीने आता परीक्षाच होणार नाहीत. म्हणजे तुमचे मुलं शाळेत गेलेत ते काय करतात, काय लिहितात, काय वाचतात याचा तुम्हाला थांग पत्ता लागणार नाही आणि 12वीत गेल्यानंतर मात्र फक्त 10वीच्या बोर्डाची परीक्षा कॅन्सल केली. कालच्याच तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला वाचा. 12वीला फक्त बोर्डाची परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये फक्त उच्चवर्णीयांचीच मुलं पास होऊन पुढे जातील आणि सर्वसामान्यांचे, पददलितांच्या, वंचितांची मुलं हे 12वीची बोर्डाची परीक्षा पास होणार नाहीत. कारण परीक्षा कशी असते याचा अनुभव आज 1ली पासून 12वी पर्यंत असतो आणि त्याच्याचमुळे ती परीक्षा व्यवस्थितपणे आता मायनॉरिटीजचे मुलं मोठ्या प्रमाणात चांगले मार्क घेऊन पुढे जातात. ते पुढे येऊ नये म्हणून त्यांनी, आता तुम्हाला माहिती असेल, IAS सारख्या एवढ्या उच्च पदाच्या या देशातील UPSCच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा त्यांनी परीक्षा न घेता बॅकडोरने काही लोकांना त्यांनी IAS केलं. 20-28 अशा पद्धतीने 2-3 बॅचेस त्यांनी भरल्या. म्हणजे या देशामध्ये एकाधिकारशाही चाललेली आहे. पुन्हा एकदा या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ती हुकुमशाही जर आणून पाडायची असेल तर बंधूंनो, भगिनींनो, मी तुम्हाला आता इथून या अनंत भोवऱ्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून सांगतो की आपण जागा झालं पाहिजे. दरेकाला सांगितलं पाहिजे की आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर हे लोक आपली अशी अवस्था करणार असतील, आपल्याला पायाखाली तोडवणार असतील आणि आपल्याला पुन्हा एकदा गुलाम बनवणार असतील तर आपल्याला गुलाम बनून जगणं आवडेल की स्वाभिमानानं ताठ मानेनं जगायला आवडेल. हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तो प्रचार आणि प्रसार करावा, केवळ तुमचं लक्ष इथे यावं आणि म्हणून साठी हे उपोषण गेली 21-22 दिवस केलंय. तुम्हाला कल्पना असेल की अनंत भोवरेजी काय खूप मोठ्या पोस्टवरती नोकरी करणारे सद्ग्रस्त नाही आहेत. अनंत भोवरे अतिशय हातावरचं काम करणारा, सकाळी काम करून संध्याकाळी आपला रोजीरोटी व्यवस्था करणारा माणूस आहे. त्याचं 20-22 दिवस झाला एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्या कुटुंबातले लोक, लहान मुलगी, अतिशय चुणचुणीत हुशार अशी मुलगी रोज येऊन बाबा करते आणि बाबा इथे उपोषणाला बसले. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की अनंतजी, आपल्याला ही लढाई चालूच ठेवायची आहे. ही लढाई बंद होणार नाहीये, परंतु तुमच्यासारखे माणसं आम्हाला आवश्यक आहेत. कारण तुमच्यामध्ये जी शक्ती आहे, तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण या भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचू आणि लोकांना जागृत करू. त्यांनी संविधानाचा जागर चालू ठेवून लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअर केलं, जागृत केलेलं आहे आणि तेच काम पुढे जर चालू ठेवायचं असेल तर अनंतजी भोवरे आम्हाला हवे आहेत आणि अनंतजी भोवरेंच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर या सरकारला काही घेणं देणं नाही. कारण आम्ही वंचित आहोत, आम्ही मागास आहोत, आम्ही दलित आहोत, पददलित आहोत आणि असं असल्यामुळे सरकारला आमच्याबद्दल काही घेणं नाहीये. तुम्हाला माहिती असेल की मेघवाल सारखा मुलगा लहानसा, त्याला पाणी पिण्यावरनं अक्षरशः मरणोपरांत त्याला वेदना दिल्यात, मारलं आणि अशा परिस्थितीत तो मेला बिचारा. तरी सुद्धा या सरकारला जाग येत नसेल आणि सरकार जर समजा जनसामान्यांचा आवाज होत नसेल तर अशा प्रकारचं सरकार आम्हाला नकोय. म्हणून साठी हे जनजागर करण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचं लक्ष इकडे वेधण्यासाठी अनंत भोवरेंनी जे उपोषण केलं, परंतु आम्ही आग्रह केला, सरकारच्या दारी आम्ही हा सगळा प्रयत्न केला, अर्ज दिले, सगळं केलं. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनं पाठवली, परंतु त्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. कोण कसं तर कोण कसं उडवाउडीचे उत्तरं देतात आणि आपल्या तोंडाला पानं पुसतात. हे होऊ नये म्हणून आम्ही आग्रह केला. अनंतजी भोवरे म्हणत होते की सर, माझ्या जीवाचं जे काय व्हायचं ते होऊ देत, परंतु मी उपोषण मागे घेत नाही. मग अनंतजी भोवरे, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या कुटुंबाचं काय होईल? कुटुंब रस्त्यावरती येईल. आम्ही विनवणी करून त्यांना 10 वेळाला सांगितलं आणि म्हणून अनंत भोवरे आज यासाठी तयार झालेत. हे उपोषण
उपोषण जरी आज इथे थांबणार असेल तरी हा लढा थांबणार नाहीये. हा लढा जो आहे तो जनमानसांपर्यंत, सामान्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अनंत भोरे आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे सहकारी मित्र करतील आणि त्याच पद्धतीने हे काम जोमाने चालू राहील असं मी आश्वासन देतो, ग्वाही देतो. आणि अनंत भोरेंनी आमचा शब्द ऐकला. आज हे उपोषण मागे घेण्यासाठी ते तयार झालेत. त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आपण एवढ्या